श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 30. नामधारक सिद्धयोग्यांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला, स्वामी सिद्धमुनी, तुमचा जय जयकार असो. तुम्ही संसार सागर तारक आहात. तुम्ही अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे आहात. तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारुण्य नेले आहे. तुम्ही मला खरा मार्ग दाखविला. मला परमार्थाची प्राप्ती झाली. तुम्ही मला श्री गुरुचरित्ररूपी अमृतसर भरपूर पाजला, तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही. तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले त्याबद्दल मी जन्मजन्मी उतराई होऊ शकणार नाही. सिद्धमुनी, तुम्ही मला निजस्वरूप दाखवले. श्री गुरु नरसिंह सरस्वतीने एका पतिताकडून 4 वेद वधविले. त्रिविक्रम भारतीला ज्ञानोपदेश केला. हे सर्व तुम्ही मला सविस्तर सांगितले. पुढे काय झाले ते मला सांगण्याची कृपा करावी. नामधारकाचे बोलणे ऐकून सिद्धयोग्यांना आनंद झाला. नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले, शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तुझ्यावर गुरूंची पूर्ण कृपा आहे. तू संसार सागर तारून गेला आहेस. श्री गुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खरोखर श्री गुरु महिमा अत्यंत गहन आहे. मी एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप मोठी होईल. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली. अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्री गुरूंना भेटावयास येत असत. श्री गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत. दरिद्री लोक श्रीमंत होत. वंद्यश्रीला पुत्रलाभ होत असे. श्री गुरूंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्यांचा देह सुंदर होत असे. अंधाला दृष्टी लाभत असे. बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे. असाध्य रोगाने ग्रासलेल्या उत्तम आरोग्य लाभत असे. अनेक आर्त, दुःखी, कष्टी, पीडित लोकांच्या कामना श्री गुरूंच्या कृपेने दर्शनाने पूर्ण होत असत. त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रेयाची उपासना करीत असत. त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे. काही दिवसांनी त्यांना श्री दत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले. एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असत. 5व्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली. 12व्या वर्षी त्याचा विवाह केला. त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती. ती आपल्या सासूसासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे. ती मोठी पतिव्रता होती. सुस्वभावी होती. दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करीत असत. विवाहानंतर 3 वर्षांनी दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला. अनेक औषधोपचार केले, नवसायास केले, पण कशाचा काही उपयोग होत नव्हता. रोग बळावत चालला होता. त्याच्या पत्नीने व आईवडिलांनी श्री दत्तात्रेयाचा धावा केला. श्री दत्तगुरूच्या कृपेने हा पुत्र झाला होता. असे असतानाही हा अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते. शेवटी वैद्य म्हणाले, आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल. आपल्या हातात काही नाही. वैद्यांची हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आईवडील शोक करीत श्री दत्तगुरूंचा धावा करू लागले. हे जगन्नाथा, दत्तात्रेया, आम्ही आराधना केली, त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास. आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र. हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू. आईवडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी, पण आज दुर्दैवाने तुम्हीच माझी सेवा करीत आहात. पण आपण काय करणार. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे काही चालेनाचे झाले, हे खरे. तो आपल्या पत्नीला म्हणाला, आता माझे काही खरे नाही. तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलीस. गतजन्मी तू माझी ऋणी असावीस. तू ऋण या जन्मी माझी सेवा अकळून तू फेडते आहेस. तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नको. तू तुझ्या आईवडिलांकडे जा. तेथे तरी तुला सुख लागेल. माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा. हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली. ती म्हणाली, तुम्ही असे का म्हणता. तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईल. मग ती शोक करीत असलेल्या सासूसासऱ्यांचे सांत्वन करू लागली. तुम्ही कसली काळजी करू नका. धीर सोडू नका. माझे पती नक्की वाचतील. गाणगापुरात स्वामी नरसिंह सरस्वती आहेत. ते त्रैमूर्तीचा अवतार आहेत. त्यांचं केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे. मी यांना घेऊन तिकडे जाते. सासूसासऱ्यांनी होय नाही करे शेवटी नाईलाजाने परवानगी दिली. मग ती पतिव्रता सासूसासऱ्यांच्या पाया पडून आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसून मोठ्या प्रयासाने गाणगापुरात आली. ती एका धर्मशाळेत उतरली. तिने श्रीगुरूंची चौकशी केली. तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले आहेत असे लोकांनी सांगितले. तिने श्रीगुरूंना भेटण्यासाठी संगमावर जाण्याचे ठरविले. तिने डोलीत पाहिले तो काय, तिचा पती गतप्राण झालेला होता. ते पाहता तिचा ब्रह्मांड आठवले. तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला.
ती आक्रोश करू लागली, जमिनीवर लोळू लागली, जीव देण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले. लोक तिचे सांत्वन करू लागले, पण तिचा शोक काही थांबेना. अरे देवा, हे काय झाले? मी मोठ्या आशेने येथे आले, पण माझी पूर्ण निराशा झाली. एखाद्या वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा. वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी, पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे. त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. मी खरोखर मोठी पापी आहे, अपराधी आहे. मीच माझ्या पतीचा घात केला. माझे सासू सासरे नको नको म्हणत असतानासुद्धा मी माझ्या पतीला येथे घेऊन आले. आता त्यांना मी काय सांगू? असे बोलून ती शोक करीत, काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या, तू विनाकारण का बरे शोक करतेस? जे होणार ते कधीही चुकत नाही. ललाटी जे नशीब लिहिले ते पुसून टाकता येत नाही. तरी तिचा शोक थांबेना. मी लहानपणी हरतालिकेची पूजा केली होती. विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगलागौरीची पूजा केली होती. सौभाग्याच्या आशेने देवी भवानीला मी साकडे घातले. अनेक व्रते उपवास केले, पतीला बरे वाटावे म्हणून. ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले. मग माझे सगळे पुण्य कोठे गेले? मी शिवगौरीचीही पूजा केली, ती व्यर्थच गेली. आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार? पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली, तुम्ही माझे प्राणेश्वर होता. आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू? तुमच्या विरहाने तुमचे आईवडील प्राणत्याग करतील. या 3 हत्यांना मला जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील. असा ती शोक करीत होती. तिची अवस्था पाहून लोकांना रडू आले. त्याचवेळी तेथे एक तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आला. त्याने सर्वांगाला भस्म लावले होते. तो जटाधारी होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या, हातात त्रिशूळ होते. तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला, तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस? कपाळी जी लिहिले गेले असेल तेच घडते. जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते. तू अशी 8 दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाही. या जगात मृत्यू कोणाला चुकला आहे का? तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता? तुझा जन्म कोठे झाला? पूर्वी तुझे आईवडील कोण होते? समुद्रात योगायोगाचे 2 लाकडे एकत्र येतात, पण पाण्याच्या एकाच लाटेने ते एकमेकापासून दूर जातात. ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत. तशीच सर्व नातीगोती असतात. एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात व पुन्हा 4 दिशा. हा संसार असाच आहे. येथे कोणीही कायमचा टिकत नाही. हा संसार क्षणभंगूर आहे. मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही. नातीगोती, आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक आहेत. मृत्यू कोणालाही टळत नाही. कोणाला तो बालपणी, तरुणपणी येतो, तर कोणाला तो वृद्धापकाळी येतो, पण तो येतोच येतो. दुसरे असे की हा देह पंचभौतिक आहे. या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते. केवळ रक्तमांस, अस्थि इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा? त्या ब्रह्मचार्याचे असे परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले. तिला सत्यज्ञान समजले. ते त्या ब्रह्मचार्याच्या चरणांना वंदन करून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा. तुम्हीच माझे मायबाप आहात. आता मी काय करावे? मी काय केले असता हा संसार सागर तारून जाईल? तुम्ही सांगाल ते मी करीन. त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचार्यास आनंद झाला. मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे, काय करू नये, परमार्थ चिंतन व्रतस्थ कसे राहावे हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील विधवेचा शोक, ब्रह्मचार्याचा उपदेश नावाचा अध्याय 30 समाप्त.